टीसी मिळून राहिलं ना, काही प्लॅन आहे का काही पार्टी गिटीचा करावं लागेल ना आपल्याला. त्या डोक्यात काही चालू आहे का, काही असं डोक्यात तर सांग मध्ये. मग आणखी म्हणशील मला विचारलं नाही असं काही तर सांग बरं. मला काही माहीत नाही मग बा, बाकीचे पट्टे करू राहिले मग आपण मुकाड्यानं बसतो का, आपल्याला करावं लागेल ना. चाल बरं पटकन, काहीतरी करावं लागेल आपल्याला पण. बरं हे पार्टी गिटीचा विषय जाऊ दे. ज्याला याच्यातलं माहित आहे, ज्याच्या डोक्यात त्याचे किडे भरेल आहे, त्याला त्या पांड्याला तर बोलावं पहिले. ते तिकडे मस्त आराम करू राहिलो, आपण इकडे पार्टीचा विचार करू राहिलो. त्याला तर बोला, पार्टी करायची असेल तर तुला सांगायला लागते का, बोला. मग आणखी म्हणशील बा तुम्हाला पण बोला बरं त्याला, लाव फोन लाव त्याला. हो हो लावतो ना, थांब ना जरा लावूच राहिला फोन मी त्याला, लावतो थांब. Choco, 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 choco. Wee wee. Choco, 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 choco. Wee wee. Choco, 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 choco. हा हॅलो, कुठे आहे रे तू? आला नाही इकडे, आज तू ये ना इकडे आपल्या अड्ड्यावर. ये जरासं काम आहे दिवसमध्ये, त्या दिवसाचं भेटलं नाही म्हटलं म्हणून फोन लावला तुला. ये इकडे ये. हा बोल, येऊच राहिलो तिकडे मी. काय म्हणतो सांग, काही काम आहे का, बोल पटकन. अबे ते जाऊ दे सर्व, पहिले मला सांग तू कुठे आहे. आपल्याला एक तरी माझा प्लॅन करायला लागेल ना. मग आणखी म्हणजे सांगितलं नाही बाबा, असं पट्टे करून राहिले. आता सांगू राहिलो तुला मी, हे बरं इटकन लवकर ये. आणि ते दारूचं सांग मला काय आहे, तर कोणती ब्रँड पाहिजे आणून ठेवतो तोपर्यंत मी. हां ये लवकर इकडे, सांग मग कोणती ब्रँड पाहिजे तर. काय झालं रे, गोमे घालून पडलं कसं काय? अरे का ते पोरं आहे का, नवीन नवीन गाडी शिकलं, असं गाडी चालवते, विमान चालवते तसं. काय माणूस की नाही ते का त्याला, काही नाही ते का. बरं येतो ना दवाखान्यात मी. हा पोर देऊन घे, तू गोळ्या देऊन घे, मी सांगतो ते देऊन घ्या. झालं का बी जरासं, दवाखाना करून राहिला. आणि आणखी मध्ये गोम्या पडला का म्हणते गाडीहून. काय करू बी यातलं काय, पार्टीचं सांगू राहिलो मी का, आणि हे असं बोलू राहिले का. हे नाही बोलू त्याच्यासोबत, काय म्हणते काय माहिती काय, कसं आहे बरोबर. अबे आपली चहा कांद्या, तुला काही समजून राहिलं का, त्याच्या आई बाबा समजाजवळ म्हणून ते दवाखाना करून राहिला का. काय करावं बे, ते का तुला समजत नाही का. एवढा मोठा झोडण्या झाला का, पार्टी म्हणतो ते शॉर्ट फॉर्म ली. ते शॉर्ट फॉर्म सांगते आता, दे पटपट मी सांगतो ते दी. बोला पण शेट. काय राजा, आल ना तुम्ही इकडे, बोला काय म्हणते. कोणी हे वाटते जवळ तुमच्या. बरं बरं ठीक आहे, मग सांगा काय झालं, कसं काय आता दवाखान्यात तुम्ही दवाखान्यात देऊ राहिले म्हणता. हो काय झालं मग सांगा मग. हो काय नाही मग शेट, काय म्हणते पाय लय लागलं का. येते तर तुमच्या भेटीला मध्ये लागते, मी काय म्हणतो. हो मध्ये पण या लागते, ते कुत्रं पडलं ना आपलं. काय कुत्रं होतं ना घरी आपल्या, ते कुत्र्याला लागलं जरासं, ते घेऊन येतो मी मग. काळं कुत्र. हां ब्लॅक डॉगली हां. काय शेट, काय कसं काय पडलं कुत्रं, काही खाल्लं गेलं होतं त्यानं, म्हणजे चक्कर इकडे आजोगतं असं वाटू राहिलं म्हणजे. पण कुत्रं असं तसं पडत नाही राजा. काय खाल्लं काय त्यानं तुमच्या घरी, काय पळून गिळून राहते राजा. काय मला नाही समजत तुमचं, काय तुमचं घरच राहिलं भारी आहे. चक्कर उडून राहिलं म्हणजे काहीतरी खाल्लंच त्यानं, है ना. हो ना राजा गोमे शेठ, बाबाला मुळवाडीचा त्रास आहे, तर मग आम्ही त्यातनं औषध टाकून ठेवलं पॉप्सनं. मग ते औषध त्या कुत्र्यानं खाल्लं, औषध होतं सफरचंदात. मग काय करतात त्याला, चक्कर मला तरी चक्कर आली, तर त्याला लागलं खरचटलं. मग कसं आहे, त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल ना. हो ना, काय येतो ना मी पण. हो लय त्याचाही दुखणं पाहिजे नाही चाललं, याच लागते मला पण आता. हो गोमे शेठ, दवाखान्यात कोणते चालले. अरे ते सिग्नेचरचं कपड्याचं दुकान नाही का, त्याच्या बाजूला एक मेले डॉक्टरचा दवाखाना लागला. आता नवीनच आहे, त्या दिवशी भरतबाचं पोरं गेलं. त्याचा काय हात मोडला होता वाटते, काय माणसानं बाधा चांगला केला. अरे लय चांगला माणूस आहे तो, असं पाहता तिकडे जाऊन पहा. आणि त्याच्याच बाजूला मग मी येतो मग. हो पण कोणत्या बाजूला, सिग्नेचरच्या बाजूने पाहिजे. हो कपड्याच्या दुकानात सिग्नेचर, ते खालच्या बाजूला सिग्नेचर आहे, त्याच्या बाजूला मेले डॉक्टर दवाखाना आहे, तिथे जा तुम्ही. हो हो लय चांगला माणूस आहे. हो 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 जा. हां ॲपल खाल्लं त्यानं नाही का. हां सफरचंद नाही का. ॲपल देखली, ॲपलली एक. हां मेरे डॉक्टर कोण आहे बाबा, काय सांगू राहिला हे मला नाही समजू राहिलं. अरे मेरे नाही. हां सिग्नेचरली एक सिग्नेचरली म्हणजे झालं. हां ब्रँड झालं, ठीक आहे मग. बरं ठीक आहे मग. हो समजलं मग. काय आता मग सिग्नेचर एक ॲपल दोन दिले ना, दोन दिले. हां बरोबर ठीक आहे मग. हो बरं मग आणखी काय लागेल का आपल्याला मग, एवढ्याच होऊन जाईल आपल्याला. बरं मग पाहतो म्हणजे तर सापडून घेतो मग मी काही जास्त मग, आहे की नाही. हो ठीक आहे मग. काय ते का माय काय म्हणणं आहे, माझ्या कुत्र्याचं पोट आहे ना, पोटही दुखू राहिलं. काय झालं, 2-3 महिने झाले स्पाईटची बॉटल आणून ठेवली होती फ्रीजमध्ये, ती करून ठेवली मग मी. ते सांडू दिलं का ते चाटली त्यानं.
चाटली त्यानं तर मला वाटतं त्या स्पाईटच्या बॉटलीचं नाही त्याचं पोट दुखू राहिलं असं मला वाटू राहिलं. आणि बाजूची किरकोळी काका म्हणे ती डॉक्टर आहेत किरकोळी म्हणून, ते फक्त असे माणसाचे डॉक्टर आहेत, हे जनावरची नव्हते ना. मग ते म्हणे कुत्र्याला म्हणे मटणात नाही तर चिकनात नाही 65 नावाची गोळी म्हणे, 65 नावाची गोळी 65. हां, तर माझं काम आहे त्याजवळ की ते 65 नावाची गोळी घेऊन ठेवतो फक्त, असं काऊन की ते तिकडे त्या कोपऱ्यात झाला गेली मग तेवढी घेऊन ठेवतो, एक काम तेवढं करतो मावलं घेऊन ठेवतो. बस मग बाकी तर काही नाही, मग मी येतो. मग ठीक आहे, मग ठेवतो मग फोन आता. ठीक आहे ना? हां ठीक आहे. ठीक आहे. स्प्राईटची बॉटल, हां एक स्प्राईटच्या बॉटल आली त्याच्यामध्ये. हां आली. आणखी चिकन 65 गोळी, हां चटण्यासाठी 65. बरं ठीक आहे. हां स्प्राईटसाठी आपण वरून पाण्यासाठी स्प्राईट घेऊ, चटण्यासाठी 65. ठीक आहे. बरोबर आहे. हां ठीक आहे. बरं ये मग. ठीक आहे, झालं मग आता. आम्ही घेऊन ठेवतो मग. ये मग तू आपल्या इथं, आम्ही सगळं घेऊन ठेवतो. बाकीचं पाहता येईल नंतर, है ना? हो ठीक आहे मग. ठेवतो. हां ये लवकर. हो हवले का तुला का बदल समजले का? मला माहितीच नव्हते का? काय बाबा लयच भारी आहे का तुला का? बापरे का गोमेले का तुला मी हलका समजत जाऊ का? लयच बढिया काम केलं का आता ते का आपलं काय मग काहीच खतरनाक संबंध झालं मग आपलं. हां आता चल मग पटकन आपण जाऊ आता झाले. चल पटकन चल. ते येते ते सांगत नव्हतं यायचं कुठे यायचं तर. हो येते रे. हो चल. हां आपण हलके काम करतच नाही. झालं ना आता, झालं ना आपलं नियोजन 1 डिसेंबरचं. आता काय मागायचं राहिलं असेल तर आता मला काही सांगू नको. असं पण झालं आता त्याला समज विचारला पण त्याच्या ज्याला माहिती तरी आता एवढं आपल्या घ्यायचं कुठे ते ठिकाणी जायचं, मस्त बड्यापैकी पार्टी करू, बड्यापैकी खाऊ पिऊ, मटण खाऊ, बड्यापैकी सालन मस्त बड्यापैकी आज 1 डिसेंबर झालं पाहिजे आपल्याला. हां समजलं तुला? हां बरोबर ठीक आहे. चल मग आता गीता समोर घेऊन. हो चल आता. बरं ठीक आहे आता. हो चल मग. आता एकटं काम झालं बाबा आपलं बड्यापैकी. हां पार्टीचं नियोजन झालं 1 नंबर झालं. ते पाठवून आता मी इथून निघतो. पॉप्स तर चुकूनच आहे, आता काही विषय नाही. आता शांततेत निघून जाऊ आपण. 1 नंबर काम झालं. चला निघा पटकन. हां जमलं आपलं. हां ठीक आहे मग चला. कुठे चालला तू? हां मी काय झोपेला समजलं तू? कुठं चालला तू? तर बस बड्यानं घरी. जास्त शांत नको करू. आता समोर राहिलो. अरे बाप रे का पाहुकले काय माहितीच नाही का म्हणले का? लय जग मारले का? आता का ऐकलं काय माहिती बाबा पाऊस. अरे आता लय जग मारले. आता काय करा? आता लय चॉकलेट द्यायला लागते. आता लय बेकार व्हायला आपल्याला. आता काही खरं नाही आपल्याला. आता आपल्याला मारतेच. आता काही खरं नाही आपल्याला. अरे पाऊस आपलं ते कुत्रं पडलं ना, पडत त्याला जखम झाली जराशी, लागलं त्याला तर दवाखान्यात गोळ्या आणतो म्हणतात त्याला जराशा. जखम झाली, पोटी दुखी झाली. आपलं ते जुनं स्पाईट पेलं होतं ते, आणि तुमचं ते मुळव्याधीचं औषध होतं का नाही ते ॲपलमध्ये टाकेल ते पण खाल्लं त्यानं. मग त्याचं तसं पोट दुखू राहिलं जरासं, त्याच्या गोळ्यासाठी गोळ्या घेऊन त्याच्यामध्ये. मग दवाखान्यात म्हटलं जरासं काही काम नाही जास्त मला. येतो मी जरासं. येतो मग बाबा. हो ठीक आहे पाऊस. हो हां काय झालं मी जातो. मी चालू बाहेर तसा. तुला काय काम आहे? येतो मी बाद गोळ्या घेऊन. जास्त काही नको. बस घरीच तू भाकर काय मोकड्यान बस. पाऊस थांबा ना, तुम्ही काय त्रास घेता? मी येतो ना बाद. तुमचं काय माहिती? मी जातो बाद, येतो बाद गोळ्या घेऊन बाद त्याच्या. तुम्ही हो जराशी मी येतो बाद. मला शिकवायला का तू? हां मला माहिती नाही तू काय ते डाबणे तुला मित्र आहे तेव्हा तू चला त्याला भेटायला मला शिकवायला तू. ते उदाहरण काम माहिती नाही तुला काय असते ते झाडावर जाणं इकडे फिरून जाणं. मला सांगून घरी बस भाकर काय झोपून उकडे सुट्टी आहे दिमाग खरं खवला मला तू. बस मग घरी डोकं नाही खायचं. गोळ्या आणतो म्हटलं मी सांगून तुला आताच. उकान बस भाकर काय चुपचाप बस. हां नाही मग दिमाग माहिती मला कसं आहे. अरे बापरे काय करू रे? पैसे मारले रे. काय करा बाबाचं काय आता? पाऊस काय कोणी राहिला? ओ पाऊस जाऊ देता का नाही सांगा फक्त तुम्हाला माहिती नाही का मी काय करतो तर? हां मी फक्त बसतो त्यासोबत राहिल्या. तुम्ही मला घरच्या बाहेर नाही जाऊ राहिले असं असते का? आता सकाळपासून बसून मला घरातच. आता जाऊ दे मला घरात नाही तर मग तुमचं माहिती आहे मग मला ते तुमच्या त्या दिवशी पॅकेटमध्ये काय सापडलं माहिती तुम्हाला दाखवलं तुम्ही. मग तुम्ही माझी मामा माहिती मग तुम्हाला कशी येतं. हां मग झाडू घेणं मग फळा मग तुम्हाला माहिती आहे. मग ते झाडून फळा काय मग तुम्हाला सांगायचं काम नाही. मग आता समोर आलो पॅकेटात तुमच्या ते बिडी सापडली तुम्हाला माहिती आहे. मग मी माहिती आहे तुम्हाला मग भारी मग मी हां आता समोर बाबा. हां जाऊ दे मग नाही तर हो अरे बापाला ब्लॅकमेल करतं. हां पुसणार का बापाला ब्लॅकमेल करत थांबतो दपा दपा ठोक थांबले का? अरे बापरे आई मारलो आई मारलो. का बरं? कोण मारायला लेकरं तुम्ही? हां बिना कामाच्या घरात बसून राहता. काम नाही धाम नाही जाणार अंदर बाहेरून चक्कर मारून. लेकरू काही म्हणत नाही काही नाही. लेकरं म्हणत राहता नसते त्या बाहेरून या. काय बिना कामाचे ते लेकरून बिचारा काही म्हणत नाही ते. हो ना तर काय झालं मला काय रे? ओके मा काय झालं? बस झालं तुमचं सोय. मा सोन्याला काऊन मारलं तुम्ही? रड नको काय झालं सांग बरं काय झालं? आता काय सांगते काय नाही तुझ्या काय करायचं पुढं करायचं माझ्या डोकं करायचं. हां लाडू तू आणखी आता लाडू त्याले. हां ते लाडानं वाया चाललं ते उगी करते मला सांगायचं नाही वाया गेल्यावर. अगं मम्मा बाबा का ताऊ मी हंबरू तू या तर रत्नाळ्यासारखा बोलणं लग्नाला आला नाही का? मानसिक बोलणं नाही तर एवढे मागून चांबड्याचे फाटके मारीन ना तर विचारच करशील का? बस झालं थांबा. मी बरोबर मला बसून थांबा जराशी. काय झालं मला ऐकू द्या पहिले. थांबा सांगितलं बस काय झालं सांग.
अगं अगं माम, मी बाबाला फक्त एवढंच म्हटलं. बाबा म्हटलं आपलं कुत्रं पडलं म्हटलं, त्याला जखम झाली, त्याला गोळ्या आणतो म्हटलं, त्याचा पोट दुखू राहिलं म्हटलं. तर बाबाने एवढ्यासाठीच मला किती मारलं म्हटलं. बाबाला सांग बरं काय तुला मारते बाबा मला. हां बाबा बाहेर येत होते, मी सकाळपासून बसून ना घरी. हे शोभते का बाबाले? सांग बरं बाबाले जरासं. अबे लेका 2 दिवसाच्या पावाण्याची तुझी काही इज्जत नाही लेका. तू कुत्र्याला गोळ्या आणून राहिला लेका. माणूस किती लेका राहिला का मुकाट्यानं घरी लेका. थांब ना जरासा. काऊन डोक्यात जातं तू? हां बस ना घरी त्या मित्रासंग उभरायला म्हणे माहिती आहे तू त्या पोट्यासंग झाला म्हणून. काय डोकं राहिलं तुम्ही मला? तर झाला थांब जराशी. काम बरोबर करा तुम्ही. तू गोळ्या आणला तर म्हणते ना, जाऊ दे ना तरी. द्या पैसे देऊन गेले. हां मॅडम तुम्हाला माहिती आहे मग. जाऊ दे रे. ठीक आहे जाऊ दे. नाही म्हटलं एकदा समजून राहिलं तुम्हाला. हां डोकं खबर दोघे जण ते पैसे आहेत ते बरोबर घरावर गोट्यानं एखाद दिवशी ते आपल्या डोकं खबर राहिलं. पाऊसमध्ये जाऊ द्या बरं तुम्ही. हां नाही तुमच्या ते पॉकेटमध्ये माहिती आहे तुम्हाला मग. हां तुम्हाला सांगू मग आता मी. हो आता सांगतो. हो मग माहिती नाही तुम्हाला. मग ऐका मग मला. हो काय काय पॉकेटमध्ये काय म्हणते ते? पॉकेटमध्ये काय आहे तुमच्या? काय करावं याचं समोर डोकं मला मग. अरे हां तुला पैसे पॉकेटमध्ये पैसे पाहिजे रे. पैसे पाहिजे तुला? पैसे पाहिजे तुला? हां पैसे घेऊन जातो. हो जाय पैसे घेऊन. हो ठीक आहे तुला पाहिजे तेवढे घेऊन जाय. पुढे घेऊन फक्त गोळ्या घेऊन तेवढ्या बस बाकी हो काही नाही. हो पैसेच पाहिजे मला फक्त. हो हो पैसेच म्हणतो तुम्ही तुम्हाला. हां तुम्ही मला पैसेच पाहिजे तेवढे. काय मग बाकी काय म्हणजे तुमच्या पॉकेटमध्ये पैसे असते तर. हो बाकी काय ठीक आहे मग येतो मग मी. हां हो जातो मग लवकर येतो मग घरी. हो ठीक आहे मग. हो हो असं नाही लवकर हां लवकर घरी असं नाही करता. हो जाय जाय या आरामशी. हां लवकर. हो हो जातो मग. हो ठीक आहे मग. भेटले पैसे. हो ठीक आहे. हो